हाय फ्रेंड्स, घेऊन आलो आहे नवीन टॉपिक, तो म्हणजे मोनो हायब्रिड क्रॉस. माहिती आहे सोपा टॉपिक आहे, आणि जर सोपा नसेल तर बनवूया सोपं. मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजेच काय की जेव्हा एक मेल पॅरेंट आणि एका फिमेल पॅरेंट ह्या दोघांचा क्रॉस होतो आणि त्यातनं एक हायब्रिड जन्माला येतो. हा जो क्रॉस आहे तो दोन प्युअर पॅरेंट्स मध्ये केला जातो. याचा अर्थ दोघंही होमोझायगस पॅरेंट्स बघायला मिळतात. एक उदाहरण घेऊया. समजा आपण एक टॉल प्लांट घेतलं, गार्डन पी प्लांट, आणि दुसरं ड्वार्फ घेतलं आणि ह्या दोघांचा क्रॉस केला. जन्माला आलं एक नवीन हायब्रिड ज्यामध्ये टॉलच कॅरेक्टर बघायला मिळालं. मेंडलने हे क्रॉस केला होता आणि अपेक्षा होती की दोघंही कॅरेक्टर्सचं काहीतरी मेडियन कॅरेक्टर येईल, म्हणजे दोघंही कॅरेक्टर मधला काहीतरी रिझल्ट येईल. आला तर नाही, पण जो रिझल्ट आला तो थोडा अचंबित करण्यासारखा होता. म्हणून त्याने स्वतःच्याच क्रॉसला पुढे कंटिन्यू केलं. ते म्हणजेच काय की जो आलेला हायब्रिड आहे त्याचं सेल्फ पॉलिनेशन केलं आणि पुढच्या जनरेशनचा स्टडी केला. जेव्हा पुढची जनरेशन आली तेव्हा त्याच्यामध्ये 3 टॉल आणि एक ड्वार्फ जो आहे तो बघायला मिळाला. 3:1 चा रेशो बघायला मिळाला फिनोटाइप वाईज. जिनोटिपिकली बघायला गेलं तर 1:2:1 चा रेशो बघायला मिळाला. याचा अर्थ एक होमोझायगस टॉल, 2 हेटेरोझायगस टॉल आणि एक होमोझायगस ड्वार्फचा. इतकं सिंपल आहे टॉपिक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अँड वेट, जर हा टॉपिक अत्यंत डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि मोनो हायब्रिड क्रॉसचा व्हिडिओ जरूर बघा. इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा आणि तुमच्या 12th च्या मित्रांना हा व्हिडिओ आणि हे पेज नक्की शेअर करा. भेटूया.